नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझ्याकडे फार्मटेक राहुल चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आपण निजोडी सीडने एक नवीन बागायती आणि ओलीत जमिनीमध्ये एक नवीन वाहन आणलं आहे। तर आपण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया। तर आपल्या सोबत आहे सर प्रतीक लाकडे सर, तर त्यांच्याकडून नवीन वाहनाबद्दल आपण जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार, माझं पूर्ण नाव प्रतीक लाकडे आहे। मी यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा असा भाग नुजीवूड सीड्स तर्फे पाहतो आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की आपल्या या विदर्भात भागात ज्या ठिकाणी मोठ्या बोंडांचं वाण लावण्याचे प्रचलन जास्त असते, आपल्या शेतकऱ्यांना मजुरांना वेचायला सोपं वाण पाहिजे, त्याच्यानंतर एक कमी खर्चातलं वाण पाहिजे। आता खर्च जे महत्वाचे वाढून राहिले ते फवारणीचे खर्च आहे आणि खताचे खर्च आहे। तर कुठेतरी फवारणीला सुद्धा कमी रोग किडीला बळी पडणारा वाण पाहिजे। तसंच वातावरण सुद्धा शिफ्ट होऊन राहिलाय। मागच्या 3-4 वर्षात जर बघितलं, वातावरणात सुद्धा बदल आलेला आहे। तर या संपूर्ण समस्यांवर जे आहे कंपनीने एक नवीन आधुनिक वाहन काढलेलं आहे आणि त्याचे नाव म्हणजे प्रिया 955। या वाहनाचे विशेषता म्हणजे हे एक चिंतामुक्त, इथं टॅगलाईनच आहे, चिंता पासून मुक्ती, म्हणजे चिंतामुक्त कापूस वाहन हे कंपनीतर्फे बनवलेलं आहे। कारण हे रस शोषक किडींना अत्यंत सहनशील असं वाहन तयार केलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे कुठेतरी 2 फवारे कमी होतील, म्हणजे शेतकऱ्यांच्या खर्चात कुठेतरी बचत होईल। नंबर 2, हे मोठ्या बोंडांचं वाहन आहे। ज्या ठिकाणी आपल्याला हे मजुरांच्या समस्या येतात, मजूर लवकर येत नाही किंवा कापूस चिकट आहे, ही समस्या मजुरांतर्फे शेतकऱ्यांना येत असते। तर ती सुद्धा समस्या आपल्या या वाहनामधून चिंतामुक्त होऊन जाते। कारण वाहन हे मोठ्या बोंडांचं असल्यामुळे वेचायला सुद्धा एकदम लपकेदार कापूस आहे, त्याच्यामुळे मजुरांना आवडीनं त्या ठिकाणी मजूर येतील। सर्वात महत्वाचं म्हणजे याला वजन सुद्धा चांगलं आहे, वेचणीला सोपं असून बोंडाचं वजन जे आहे, ऍव्हरेज बोंड वजन हे साधारण 6 ग्रॅमच्या वर असते। सुरुवातीचे जे बोंड आहे ते 8 ग्रॅम पासून या ठिकाणी आपण बघितलेले आहेत, 8 ग्रॅम 7 ग्रॅम, पण शेवटपर्यंत जे आहे 6 ग्रॅमचा बोंड या ठिकाणी भरत असतो। त्याच्यामुळं आजच्या काळात असं कमी फवारणी लागणारं, कमी नियोजन आणि चांगला उत्पादन देणारी वाहन म्हणजे प्रिया आहे। तसंच ज्या ठिकाणी आपण हाय मॅनेजमेंट करतो किंवा उच्च व्यवस्थापन करतो, त्या उच्च व्यवस्थापनामध्ये आपल्याला या प्रियाची जी अंतर लागवड करायची आहे ही 4x1.5, 4x2 या अंतरावर लागवड करायची आहे। ज्यांच्याकडे 1-2 पाणी शिल्लक असतील, पाणी देण्याची त्यांची सोय असेल, तसंच खताचं व्यवस्थापन चांगलं असेल, त्यांना थोडंसं लॉंग ड्युरेशन घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे, ज्यांना 12, 15, 18, 20 क्विंटल पर्यंत उत्पादन घ्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांसाठी प्रिया म्हणजे सर्वोत्तम वाहन राहणार आहे। कारण जेवढं अंतर आपण 4x2चं घेतलं, त्या ठिकाणी आपल्याला बोंडांची संख्या ही ती साधारण 100 बोंड या ऍव्हरेजनी ते वाहन पडण्यासाठी उपयुक्त असते आणि तेवढे बोंड ते धारण करून त्याचं रूपांतर जे आहे उठणाऱ्या बोंडांमध्ये करण्याची क्षमता या वाहनाची अधिक आहे। आपल्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या भागात एकदम सुटेबल वाहन आहे। मागच्या 2 वर्षापासून आपण याचे ट्रायल सुद्धा घेतलेले आहेत आणि आपल्या भागात बरेचसे आपण या प्रिया वाहनावर कार्यक्रम घेतले आहेत। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे आहे अत्यंत आवडलेलं वाहन आहे प्रिया। तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, ठाकरे साहेबांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना हेच सांगेन की या प्रिया वाहनाची लागवड करताना 4x2, 4x3 या अंतरावर लागवड करावी आणि आपण भरघोस उत्पादन घेण्यासाठी सज्ज होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, सरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। तर सर, एक गोष्ट विचारायची होती की हा वाहन मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? हो, हा मागच्या वर्षीपासून आपल्या मार्केटला अवेलेबल होता। मागच्याच वर्षी याची लॉन्चिंग झालेली आहे। एक नवीन क्रांतिकारी वाहन म्हणून हे लॉन्च झालेलं आहे आणि चिंतामुक्त कापूस वाहन राहणार आहे आणि या वर्षीपासून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कंपनीची राहील। कुठेही शेतकऱ्यांना अडचण आली, आमचे नंबर घ्या। माझा नंबर वैयक्तिक 9404221069 हा आहे। तसंच मार्केटमधून सुद्धा नुजीवूडच्या प्रतिनिधींचे नंबर तुम्ही घेऊ शकता आणि हे वाहन कुठे उपलब्ध राहणार, कुठे उपलब्ध तुम्हाला पाहिजे, या पद्धतीची जर एन्क्वायरी केली तर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात कमी खर्चामध्ये आणि वजनदार कापूस असणारा वाहन म्हणजे नवीन निजोडीचं प्रिया वाहन। तर सर्व शेतकरी बंधूंनी निजोडीचं प्रिया वाहन, नवीन वाहन लावावे असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो। तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो, आपण असंच नवनवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला अधिक माहिती देत राहूया। तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो।
धन्यवाद. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेतीविषयक माहितीसाठी फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.